Today we see the argument of Z in different quadrants or axes. आपण argument of Z पाहिलेला आहे. Argument of Z it is equal to काय आहे थिटा थिटाने डिनोट करतो आपण आणि इट इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे tan इनवर्स ऑफ b अपॉन a यानी काय करतो आपण आर्ग्युमेंट ऑफ Z काय करतो फाइंड आउट करतो. तर आता डिफरंट क्वाड्रंट और ॲक्सिस मध्ये पाहिजे आपल्याला. मग सपोज Z इक्वल टू काय आहे a प्लस IB ह्या फॉर्म मध्ये आहे. अँड हिअर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल कन्सिडर करू आपण. एक्झाम्पल नंतरचं काय आहे क्वाड्रंट और ॲक्सिस कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे किंवा ॲक्सिस वरती आहे क्वाड्रंट और ॲक्सिस हे कन्सिडर केलं आपण. आणि थिटा आहे थिटा इक्वल टू काय फॉर्म्युला आहे म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ Z tan इनवर्स ऑफ b अपॉन काय a याने आपल्याला काय करता येईल थिटा फाइंड आउट करता येईल. मग फ्रॉम एक्झाम्पल वरून कन्सिडर करू आपण. इकडे घेते जरा मी आर्ग्युमेंट ऑफ Z हिअर Z इक्वल टू काय आहे a प्लस IB आणि एक्झाम्पल कन्सिडर करू. फॉर एक्झाम्पल नंतर आहे क्वाड्रंट और ॲक्सिस क्वाड्रंट और ॲक्सिस आणि हिअर थिटा इक्वल टू आर्ग्युमेंट ऑफ Z म्हणजे tan इनवर्स ऑफ b अपॉन a एवढा काय आहे थिटा म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ Z आणि फ्रॉम एक्झाम्पल हे एक्झाम्पल आपण कन्सिडर करणार त्यावरून थिटा किती येतं ते काढायचे आपल्याला फ्रॉम एक्झाम्पल. तर आता कन्सिडर करू. फॉर एक्झाम्पल आता आपण सपोज Z इक्वल टू a प्लस IB आहे आणि त्यामध्ये काय आहे a ग्रेटर दॅन 0 आणि b इक्वल टू काय 0 असं कन्सिडर करू. a ग्रेटर दॅन 0 म्हणल्यानंतर काय येणार आहे पॉझिटिव्ह ॲक्सिस वरती येणार आहे. b इक्वल टू 0 म्हणजे x ॲक्सिस वर येणार. मग x ॲक्सिस वर म्हणजे रिअल ॲक्सिस आहे. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपण x ॲक्सिस काय घेतलेले रिअल ॲक्सिस. फॉर एक्झाम्पल Z इक्वल टू 3 मग a किती आहे 3 आणि b किती आहे याच्यामध्ये 0 आहे या एक्झाम्पल मध्ये. म्हणजेच मग काय ऑन पॉझिटिव्ह रिअल ॲक्सिस असं म्हणता येईल. ऑन पॉझिटिव्ह रिअल ॲक्सिस वरती आहे. मग थिटा इक्वल टू tan इनवर्स ऑफ b अपॉन a मग b किती आहे 0 आहे. मग tan इनवर्स ऑफ काय येणार आहे थिटा इक्वल टू tan इनवर्स ऑफ b अपॉन a b अपॉन a म्हणजे 0 अपॉन 3 किती येणार आहे tan इनवर्स ऑफ 0. मग tan इनवर्स ऑफ 0 म्हणजे थिटाची व्हॅल्यू काय येणार आहे 0 येणार. मग इथं आपण काय कन्सिडर करू डायरेक्टली काय इथं थिटा इक्वल टू 0 असं लिहिता येईल. थिटा इक्वल टू 0 आणि इथं जी कंडिशन आहे थिटा ची कंडिशन 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू थिटा इज लेस दॅन काय आहे 2 पाय हे आपण कन्सिडर करू. आणि ह्या एक्झाम्पल वरून tan इनवर्स ऑफ b अपॉन a tan इनवर्स ऑफ 0 अपॉन किती 3 म्हणजे tan इनवर्स ऑफ 0 येणार. आणि tan इनवर्स ऑफ 0 म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती राहणार आहे 0 राहणार. म्हणजे फ्रॉम एक्झाम्पल थिटा इक्वल टू काय आहे 0 म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ Z किती येणार आहे 0 येणार. केव्हा येणार a ग्रेटर दॅन 0 आणि b इक्वल टू 0 असताना इथं काय राहणार आहे ऑन पॉझिटिव्ह रिअल ॲक्सिस वर राहील दॅट कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे तो पॉइंट. आणि आर्ग्युमेंट ऑफ Z किती येतं आपल्याला 0 मिळतं b इक्वल टू 0 असताना. नंतरचा आता सेकंड केस आहे. हिअर a इक्वल टू 0 अँड b इक्वल ते a ग्रेटर दॅन 0 अँड b ग्रेटर दॅन 0. मग दोन्ही का आहे ग्रेटर दॅन 0 म्हणजे दोन्ही a आणि b कसं आहे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे म्हणजे मग कुठे येणार आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार. याचं एक्झाम्पल आपण फॉर एक्झाम्पल कन्सिडर करू. Z इक्वल टू काय 1 प्लस i हे एक्झाम्पल आहे. मग इथे काय येणार हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो कुठे येणार आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार आहे. मग इन क्वाड्रंट काय फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार फर्स्ट क्वाड्रंट यात येणार. आणि हिअर आता काय येत आहे
थिटा इक्वल टू काय आहे हिअर इट इज बी अपॉन ए. बी अपॉन ए च्या फॉर्म मध्ये राहणार. जनरल फॉर्म मध्ये आपण कन्सिडर करू थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ बी अपॉन ए. आणि याची जी व्हॅल्यू आहे थिटाची 0 to 90 डिग्रीच्या मध्ये राहणार. कारण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये अँगल कसा राहणार आहे 0 to 90 डिग्रीच्या मध्ये राहणार आहे. म्हणजे 0 लेस दॅन थिटा लेस दॅन का आहे π/2. आता ह्या एक्झाम्पलच्या बाबतीत ए किती आहे 1 आणि बी किती आहे 1. म्हणजेच मग काय येणार आहे टॅन इनवर्स ऑफ 1/1 किती येणार मग टॅन इनवर्स ऑफ 1/1 म्हणजे टॅन इनवर्स ऑफ 1 येतं आणि टॅन इनवर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू किती आहे π/4. म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ झेड किती मिळतं आपल्याला π/4 मिळतं. नंतर जागा तिसरी केस आहे. थर्ड केस मध्ये काय आहे ए इक्वल टू 0 आता आणि अँड बी ग्रेटर दॅन 0. ए इक्वल टू 0 आणि बी ग्रेटर दॅन 0. मग बी ग्रेटर दॅन 0 आहे आणि ए ची व्हॅल्यू किती 0. मग वाय ऍक्सिस वर येणार म्हणजे इमॅजिनरी ऍक्सिस वर येणार हा पॉइंट. मग पॉझिटिव्ह इमॅजिनरी ऍक्सिस वरती येणार. मग एक्झाम्पल आपण कन्सिडर करू ए 0 आहे रिअल पार्ट नाही येणार. मग झेड इक्वल टू काय आहे 5 आहे असं कन्सिडर करू आपण. मग त्यावेळेस काय राहणार आहे हिअर धिस कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो कशावरती राहणार आहे पॉझिटिव्ह इमॅजिनरी ऍक्सिस वर ऑन पॉझिटिव्ह इमॅजिनरी ऍक्सिस याच्यावरती काय राहणार हा कॉम्प्लेक्स नंबर राहणार. हे एक्झाम्पल आपण कन्सिडर केलेलं आहे. तर मग त्याच्यामध्ये आता थिटा इक्वल टू काय राहणार आहे मग π/2 राहणार. वाय ऍक्सिस आपण कन्सिडर करणार. हे काय फर्स्ट क्वाड्रंट इथून ते इथपर्यंत म्हणजे 0 to 90 डिग्रीच्या मध्ये राहणार आणि वाय ऍक्सिस म्हणजे इमॅजिनरी ऍक्सिस वर असेल तर मग थिटा किती राहणार आहे π/2 राहणार. मग थिटा इक्वल टू काय टॅन इनवर्स ऑफ बी अपॉन ए म्हणजेच किती येणार आहे π/2 येणार. आणि ह्या एक्झाम्पलच्या बाबतीत आपण कन्सिडर करू थिटा किती राहणार आहे π/2 राहील. टॅन इनवर्स ऑफ काय होणार टॅन इनवर्स ऑफ 5/0. 5/0 म्हणजे इन्फिनिटी. मग टॅन 90 ची व्हॅल्यू कशी आहे इन्फिनिटी आहे. म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ झेड थिटा इक्वल टू किती येतं π/2 येतं. आर्ग्युमेंट ऑफ झेड इक्वल टू किती π/2 मिळतं आपल्याला. नंतर जाता पुढचं कंडिशन आहे ए लेस दॅन 0. ए लेस दॅन 0 अँड म्हणजे ए निगेटिव्ह आहे आणि बी ग्रेटर दॅन 0. बी ग्रेटर दॅन 0. ए लेस दॅन 0 म्हटल्यानंतर इकडे येणार आणि बी ग्रेटर दॅन 0. ए म्हणजे कोणता येणार आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार हा कॉम्प्लेक्स नंबर. बी पॉझिटिव्ह आहे आणि ए काय आहे निगेटिव्ह आहे. मग याचे एक्झाम्पल आपण कन्सिडर करू झेड इक्वल टू -√3 म्हणजे ए निगेटिव्ह आहे आणि प्लस आय बी किती आहे तर 1 म्हणजे बी ग्रेटर दॅन 0 आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार इन सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. हे काय इथं फर्स्ट क्वाड्रंट आहे आधीचं. मग आता इथं थिटा किती राहणार आहे आपण जर कन्सिडर केलं तर जनरल फॉर्म मध्ये थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ बी अपॉन ए प्लस पाय ह्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करतात. थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ बी अपॉन ए प्लस पाय हा थिटा राहील म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ झेड राहणार. आणि ह्या एक्झाम्पलच्या बाबतीत काय राहणार आहे आता बी किती आहे 1 आणि ए किती आहे -√3. म्हणजेच मग काय येणार आहे हिअर टॅन इनवर्स ऑफ काय येणार आहे बी अपॉन ए. बी किती आहे 1 मग अपॉन -√3 आणि प्लस पाय. मग टॅन इनवर्स ऑफ -1 अपॉन √3 आहे. मग मायनस साइन आपण असे घेऊ शकतो आणि टॅन इनवर्स ऑफ काय 1 अपॉन √3 आणि प्लस काय आहे पाय. मग टॅन इनवर्स ऑफ 1 अपॉन √3 ची व्हॅल्यू किती आहे हिअर टॅन किती π/3 ची एवढी व्हॅल्यू आहे. किती टॅन 60 ची व्हॅल्यू √3
आणि टॅन 1/√3 ची व्हॅल्यू कशाची आहे 30 ची. मग 30 डिग्री म्हणजे किती π/6 राहणार. π/6 प्लस पाय, इथं काय मायनस साइन आहे, -π/6 प्लस पाय असं येणार. एवढ्या येतं. मग इथं टाकू आपण व्हॅल्यू टॅन इनवर्स ऑफ 1/√3 आणि प्लस पाय. मग याची जी व्हॅल्यू आहे ती किती येते -π/6 प्लस पाय. मग डिनॉमिनेटर आपण इक्वल करू 6π - पाय किती होणार आहे 5π/6. इट इज इक्वल टू 5 टाइम π/6. एवढा आर्ग्युमेंट ऑफ झेड येणार 5π/6 एवढं येतं. आणि नंतर आता आणखीन कन्सिडर करू पुढचं एक्झाम्पल. a less than 0 and b equal to 0. a less than 0 आणि b equal to 0 म्हणजे याच्यावरती राहणार, ह्या निगेटिव्ह रिअल ऍक्सिस वरती राहणार कॉम्प्लेक्स नंबर. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू z इक्वल टू काय आहे -6 आहे, b 0 आहे आणि a काय आहे निगेटिव्ह आहे. मग कोणत्या ऍक्सिस वर येणार आहे नॉन निगेटिव्ह रिअल ऍक्सिस. एक्स ऍक्सिस म्हणजे कोणता आहे रिअल ऍक्सिस आहे, याच्यावरती राहणार. मग या थिटा जो जनरल फॉर्म मध्ये आहे इट इज इक्वल टू काय आहे थिटा इक्वल टू काय येणार पाय येणार. थिटा इक्वल टू पाय एवढी व्हॅल्यू येणार. मग एक्झाम्पल घेतलं आपण तर काय येणार आहे हिअर बी ची व्हॅल्यू 0 आहे. मग काय येणार आहे हिअर टॅन इनवर्स ऑफ 0 आपण का आहे -6 या फॉर्म मध्ये. टॅन इनवर्स ऑफ 0/-6 म्हणजेच काय राहणार आहे इथं पायची व्हॅल्यू राहणार आहे 180 डिग्री राहणार. थिटा किती आहे पाय आहे. आर्ग्युमेंट ऑफ झेड किती येणार पाय, कारण इथं राहणार हा पॉइंट हा कॉम्प्लेक्स नंबर. पण टोटल अँगल किती होतो 180 म्हणजे पाय रेडियन एवढा अँगल राहणार आहे, एवढी व्हॅल्यू येणार. मग हे झालं काय आर्ग्युमेंट ऑफ झेड केव्हा हिअर a लेस दॅन 0 आणि b इक्वल टू काय 0 असताना, b इक्वल टू 0 असताना तेवढे येणार. नंतर आहे पुढचं a लेस दॅन 0 b लेस दॅन 0, a लेस दॅन 0 and b लेस दॅन 0. मग a निगेटिव्ह आणि b निगेटिव्ह दोन्ही निगेटिव्ह म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये. मायनस मायनस येतं. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू झेड हा कॉम्प्लेक्स नंबर कन्सिडर करू -1 -√3 आहे. मग कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार थर्ड क्वाड्रंट मध्ये येणार. थर्ड क्वाड्रंट इट लाईज इन ए थर्ड क्वाड्रंट. आणि थिटा इक्वल टू काय आता फॉर्म्युला टॅन इनवर्स ऑफ b अपॉन a प्लस का आहे पाय. टॅन इनवर्स ऑफ b अपॉन a प्लस पाय. आणि द सेकंड क्वाड्रंट मध्ये सुद्धा काय टॅन इनवर्स ऑफ b अपॉन a प्लस काय घेतलेलं आहे पाय घेतलेला आहे. इथं सुद्धा आता हे सेकंड क्वाड्रंट मध्ये अँगल कशाच्या मध्ये राहणार आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये π/2 लेस दॅन थिटा लेस दॅन काय पाय असा राहणार सेकंड क्वाड्रंट मध्ये. आता इथे काय थर्ड क्वाड्रंट मध्ये अँगल काय राहणार कशाच्या मध्ये राहणार पाय आणि 3π/2 म्हणजे 180 आणि 270 डिग्रीच्या मध्ये राहणार. मग देअरफॉर पाय इज लेस दॅन थिटा इज लेस दॅन काय 3π/2 याच्यामध्ये राहणार. आता ह्या एक्झाम्पलच्या बाबतीत आपल्याला काय कन्सिडर करता येईल हे -1 आहे आणि b सुद्धा किती -√3 आहे. मग टॅन इनवर्स ऑफ -√3 अपॉन -1 प्लस पाय. मायनस अपॉन मायनस प्लस होतं. मग टॅन इनवर्स ऑफ काय होतं √3 एवढे येणार प्लस पाय. मग टॅन इनवर्स ऑफ √3 प्लस पाय टॅन इनवर्स ऑफ √3 टॅन 60 ची व्हॅल्यू किती आहे √3 आहे म्हणजे मग अँगल किती येणार आहे 60 डिग्री म्हणजे π/3 प्लस पाय एवढं येतं. आणि हे पाय प्लस 3π
म्हणजे किती येणार आहे 4π/3 एवढा अँगल येणार. थिटा किती येतं 4 टाइम π/3. 4 टाइम π/3 पाहू आपण थर्ड क्वार्टर मध्ये येते की नाही. 4 × π/3 म्हणजे 60 डिग्री, म्हणजे 2 × 40 4 × 6 24 आणि इंटू हा 0 240 डिग्री येतं त्याच्यामध्ये. म्हणजे थिटा किती येणार आहे हिअर tan इनवर्स ऑफ काय √3 आणि प्लस पाय, म्हणजे काय येणार आहे π/3 आणि प्लस पाय ते किती येतं 4 टाइम π/3. एवढा काय मिळणार आपल्याला थिटा मिळाला. आता पुढचं एक्झाम्पल आहे a = 0 b <0. a = 0 b <0. a = 0 आणि b <0 म्हणल्यानंतर काय येणार आहे निगेटिव्ह y ऍक्सिस वर येणार, म्हणजे निगेटिव्ह इमॅजिनरी ऍक्सिस वर येणार. इथे काय येणार आहे कॉम्प्लेक्स नंबर येणार. तर आता याचं एक्झाम्पल म्हणजे फॉर एक्झाम्पल z = काय आहे -y. तर कुठे येणार आहे निगेटिव्ह इमॅजिनरी ऍक्सिस वर, निगेटिव्ह इमॅजिनरी ऍक्सिस. मग आता इथे काय येणार आहे अँगल किती राहणार आहे थिटा = काय आहे 2π/3 एवढा काय येणार ते 3π/2 3 टाइम π/2 3 टाइम π/2 म्हणजे किती 270 डिग्री एवढा काय राहील थिटा राहील. मग हे जरी आपण कन्सिडर केलं तर किती राहणार हिअर थिटा एक्झाम्पल साठी 3π/2 एवढा काय येणार आहे थिटा येणार. नंतरचं आता पुढचं आहे. पुढचं काय आहे a is greater than 0. a greater than 0 आणि b less than 0. a greater than 0 म्हणजे a पॉझिटिव्ह आणि b काय आहे निगेटिव्ह आहे. a पॉझिटिव्ह आणि b निगेटिव्ह म्हणजे काय येणार आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणार. मग फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय राहणार आहे कॉम्प्लेक्स नंबर राहील. तर मग काय कन्सिडर करता येईल फॉर एक्झाम्पल आपण घेऊ z = 1 मायनस काय आहे i, हा काय z आहे. म्हणजे therefore काय येणार आहे इट लाईज इन ए फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट मध्ये अँगल आहे ते कॉम्प्लेक्स नंबर आहे. आणि थिटा = आता काय कन्सिडर करता येईल थिटा = tan इनवर्स ऑफ b/a प्लस काय येणार आहे 2π. थिटा = tan इनवर्स ऑफ b/a प्लस 2π एवढा काय राहणार आहे थिटा राहील जनरल फॉर्म मध्ये कन्सिडर केलं आपण. तर आता इथं फॉर एक्झाम्पल आपण काय घेतलेलं आहे z = 1 मायनस आहे, a ची व्हॅल्यू 1 आणि b किती आहे -1 आहे. मग थिटा = काय येणार tan इनवर्स ऑफ b किती आहे -1 आणि a किती आहे 1, म्हणजे काय येतं tan इनवर्स ऑफ किती येतं -1 एवढी व्हॅल्यू आली. मग त्या मायनस काय घेता येईल आपल्याला tan इनवर्स ऑफ काय 1 असं लिहिता येईल. आणि tan इनवर्स ऑफ 1 tan इनवर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू किती आहे π/4, म्हणजे किती येणार आहे -π/4 येणार. आणि -π/4 प्लस 2π हा काय करावा लागणार आहे आपल्याला ऍड करावा लागेल. मग फॉर एक्झाम्पल आपण ते कन्सिडर केलेलं आहे tan इनवर्स ऑफ -1/1 इट इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ -1 tan इनवर्स ऑफ -1 आणि प्लस किती आहे 2π. मग tan इनवर्स ऑफ -1 किती आहे -π/4 प्लस 2π. तर किती येणार आहे 8π - π, तर किती होईल 7π/4 आणि थिटा किती येणार आहे 7π/4. आणि ह्या क्वाड्रंट मध्ये थिटा कशाच्या मध्ये राहणार आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये हिअर 3π/2 लेस दॅन थिटा लेस दॅन काय येणार आहे 2π. यांच्यामध्ये हा आर्ग्युमेंट राहणार म्हणजे थिटा राहील, याची व्हॅल्यू त्यामध्ये राहणार. आणि व्हॅल्यू किती येते -3π/4 एवढी आली व्हॅल्यू आली, प्लस 2π आपण कन्सिडर केलेला आहे. तर मग काय होतं 8π - π, तर किती झालं 7π/4 एवढी व्हॅल्यू येणार. मग 7 टाइम π/4 आपण घेऊ
हिअर पाय बाय 4 म्हणजे 45 डिग्री अँगल, 7 5 35 3 कॅरी ओव्हर, 7 4 किती आहे 28 प्लस किती 31 315 डिग्री एवढा अँगल. आता आपण पोलर फॉर्म ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर पाहू. सपोज कॉम्प्लेक्स नंबर बी झेड इक्वल टू काय आहे ए प्लस आय बी. हा काय आहे कॉम्प्लेक्स नंबर आहे. प्लेन वरती आपण काय करू, या पी पॉइंटने काय करणार आहे रिप्रेझेंट केलेला आहे हा कॉम्प्लेक्स नंबर. त्याचं कोऑर्डिनेट आहे पी ए बी. मग हिअर काय ओपी डिस्टन्स म्हणजेच काय मॉड्युलस ऑफ झेड दॅट इज इट इज इक्वल टू काय आर. ओपी इक्वल टू मॉड्युलस ऑफ झेड इक्वल टू आर. आणि मॉड्युलस ऑफ झेड आपल्याला माहितीच आहे इट इज इक्वल टू काय आहे इन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. एवढं काय आहे मॉड्युलस ऑफ झेड आहे. आणि हिअर ओएम डिस्टन्स आता पी पासून रिअल ऍक्सिस वरती आपण परपेंडिक्युलर टाकलेला आहे ते पॉइंट एम. तो ओएम काय रिप्रेझेंट करता ए आणि पीएम काय रिप्रेझेंट करते बी म्हणजे इमॅजिनरी पार्ट. आणि ओएम काय रिप्रेझेंट करते रियल पार्ट रिप्रेझेंट करते. मग आर इक्वल टू काय येतं इन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आणि हे काय ग्रेटर दॅन 0 आहे. आता आपण काय कन्सिडर करू हिअर अँगल एक्स ओ बी. अँगल एक्स ओ बी इक्वल टू थिटा आहे म्हणजे काय आहे आर्ग्युमेंट ऑफ झेड. मग थिटा इक्वल टू काय आहे टॅन इनवर्स ऑफ बी अपॉन ए. एवढं काय आहे थिटा आहे. देन द कोऑर्डिनेट दॅट इज पी आर थिटा इज कॉल्ड ॲज ए पोलर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी. पीचा काय आहे पोलर कोऑर्डिनेट. मग आता आपण काय करू फ्रॉम फिगर कन्सिडर करू. कॉस थिटा म्हणजे ऍडजस्टंट साइड आपण हायपोटेनस आहे. ऍडजस्टंट साइड किती ए आपण हायपोटेनस किती आहे आर. ए अपॉन आर एवढा काय कॉस थिटा आहे. मग देअरफॉर ए किती आता आर इंटू कॉस थिटा येतं. अँड साइन थिटा इक्वल टू साइन थिटा इक्वल टू काय फॉर्म्युला आहे अपोजिट साइड आपण हायपोटेनस. अपोजिट साइड म्हणजे बी आणि आपण हायपोटेनस म्हणजे काय आर. मग काय ना साइन थिटा इक्वल टू बी अपॉन आर. देअरफॉर बी इक्वल टू काय येतं आर इंटू काय साइन थिटा. मग देअरफॉर हा कॉम्प्लेक्स नंबर आपण कन्सिडर केलेला आहे झेड इक्वल टू ए प्लस आय बी. मग याच्यामध्ये आपण ए आणि बी ची व्हॅल्यू टाकू. मग देअरफॉर झेड इक्वल टू काय ना आर कॉस थिटा प्लस आय इंटू काय आर साइन थिटा. आर काय करताय कॉमन घेताय आणि झेड इक्वल टू काय मिळतं आपल्याला आर इंटू इन ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आय इंटू साइन थिटा. दिस इज कॉल्ड ॲज ए पोलर फॉर्म ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर. मग हा काय पोलर फॉर्म आहे झेड इक्वल टू आर इंटू इन ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आय इंटू साइन थिटा. हा काय आहे पोलर फॉर्म आहे कोणत्या कॉम्प्लेक्स नंबरचा झेड इक्वल टू काय आहे ए प्लस आय बी. हा झाला त्याचा पोलर फॉर्म. नंतर आता आपण काय पाहू एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे तर आपल्याला माहिती आहे स्पेशल सिरीज मध्ये होईलच आता ई रेस टू आय इंटू थिटा. ई रेस टू आय इंटू थिटा फ्रॉम द स्पेशल सिरीज हिअर फ्रॉम स्पेशल सिरीज. e raised to I into theta it is equal to cos theta plus I into काय आहे sin theta. cos theta plus I into काय आहे sin theta. हा काय e raised to I theta चं काय एक्सपान्शन आहे. आणि हिअर z इक्वल टू काय कॉम्प्लेक्स नंबर a प्लस आय बी. हा काय कॉम्प्लेक्स नंबर आहे गिवन. आणि आपण त्याचं जरा पोलर फॉर्म मध्ये लिहिला तर r इंटू इन ब्रॅकेट काय पोलर फॉर्म cos थिटा प्लस आय इंटू काय साइन थिटा एवढा आहे. मग पोलर फॉर्म मध्ये मग cos थिटा प्लस आय इंटू साइन थिटा इट इज इक्वल टू काय टाकताय e रेस टू आय इंटू थिटा असं टाकताय. मग देअरफॉर z इक्वल टू काय होतं r इंटू e रेस टू आय इंटू काय थिटा.
मग याला काय म्हणता येईल, एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर आहे. आणि हिअर वेअर आर इक्वल टू काय आहे, आर इक्वल टू काय, मॉड्युलस ऑफ झेड, आर ची व्हॅल्यू, अँड थिटा इक्वल टू काय आहे, थिटा इक्वल टू आर्ग्युमेंट ऑफ झेड, आर्ग्युमेंट ऑफ झेड, याचं काय थिटा आहे. मग याने आपल्याला मॉड्युलस ऑफ झेड काढताय, आर म्हणजे आर मिळेल आणि थिटाची व्हॅल्यू म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ झेड काढलं तर आपल्याला थिटा मिळेल आणि झेड इक्वल टू आर इंटू ई रेस टू आय थिटा म्हणजे आपल्याला काय मिळेल, दिलेला कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबरचा काय मिळेल, एक्सपोनेन्शियल फॉर्म मिळेल. हे त्याचं काय एक्झाम्पल्स आहेत एक्सपोनेन्शियल फॉर्मचं, दिलेला कॉम्प्लेक्स नंबर त्या फॉर्ममध्ये आहे. तर आता एक एक्झाम्पल पाहू आपण. एक्झाम्पल काय, रिप्रेझेंट द कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर हा झेड इक्वल टू काय आहे, 1 प्लस आय. नंतर जर झेड बार आहे, झेड बार काय होणार आहे, झेड बार इक्वल टू काय, 1 मायनस आय होईल. आणि नंतरचा आहे मायनस झेड बार, मायनस झेड बार म्हणजे याचं निगेटिव्ह घ्यायचा, -1 प्लस आय येणार. आणि नंतरचा आहे मायनस झेड, मायनस झेड काय होणार, -1 मायनस आय. असा कॉम्प्लेक्स नंबर आहे. आणि इन ऑर्गन डायग्राम मध्ये आपल्याला काय करायचं, एक्सप्लेन करायचं आहे. तर मग ऑर्गन डायग्राम मध्ये काढायचं आहे, रिप्रेझेंट करायचं आहे. मग आपण रिअल ऍक्सिस, इमॅजिनरी ऍक्सिस याने काय करू, रिप्रेझेंट करू, रिअल ऍक्सिस आणि इमॅजिनरी ऍक्सिस. मग सपोज हे काय रिअल ऍक्सिस आहे, ही काय आहे इमॅजिनरी ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिस आपण रिअल ऍक्सिस घेतलेला आहे, वाय ऍक्सिस काय इमॅजिनरी ऍक्सिस घेतलेला आहे. माझे 1 2 3 -1 -2 -3 1 2 आणि 3 -1 -2 आणि -3 1 2 आणि 3 1 2 3 -1 -2 -3 -1 -2 -3 हे कन्सिडर करू आपण. मग आता हा जो आहे कॉम्प्लेक्स नंबर तो काय येणार आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार. ए किती 1 आणि बी सुद्धा किती आहे 1, म्हणजे इथे येणार हा कॉम्प्लेक्स नंबर झेड इक्वल टू काय आहे 1 प्लस आय इथे येणार. नंतर झेड बार काय आहे, ए किती 1 आणि बी किती आहे -1 आहे, ए पॉझिटिव्ह आणि बी निगेटिव्ह म्हणजे इथे येणार आहे ह्या पॉइंट मध्ये येणार. झेड इक्वल टू काय आहे, कोणत्या फॉर्म मध्ये 1 आणि -1 येतं, इथं काय आहे पॉइंट आपण लिहिला तर 1 आणि 1 असा येणार पॉइंट. आणि इकडे काय मायनस झेड बार, -1 आणि +1 इकडे येणार, -1 आणि +1 इथं पॉइंट येणार. झेड इक्वल टू काय -1 +1 मायनस झेड बार आहे प्लस आहे. आणि नंतर जो आहे -1 -1 आहे म्हणजे मायनस झेड आहे, हा आहे -1 -1 इथं पॉइंट येणार म्हणजे हे त्याचं रिप्रेझेंटेशन राहणार आहे असं येणार. हे कॉम्प्लेक्स नंबर -z झेड आणि इकडे -z. आणि हा कोणता आहे झेड -झेड बार आणि हा काय झेड बार, झेड बार -झेड बार झेड -z. हे काय आपण कॉम्प्लेक्स नंबर काय केला, रिप्रेझेंट केलेला आहे. मग बाकीचे जे एक्झाम्पल आहे त्याचे एक्सरसाइज आहे तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.